नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय ना. सी फडके यांची जहर ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 3. थोरल्या बाईंच्या जरीकाठी लुगड्याच्या घड्या करून त्या कपाटात व्यवस्थित लावण्यात गुंतलेली काशी तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. राघू शिपाई घरी आला आणि काशीला म्हणाला, भाईंनी तुला बोलिवलंय, चल त्यांच्याकडं. कशासाठी बोलवलंय त्याचा काशीला तर्क करता येत होता. भाईंचं आणि राघूचं त्याच्या खोलीत जे बोलणं झालं होतं ते या खोलीत तिच्या कानावर थोडंसं आलं होतं. भाईच्या टेबलवरचं एक पुस्तक त्याला सापडत नव्हतं आणि ते नाहीसं झाल्याबद्दल तो रागारागानं बोलत होता. राघू शिपाई पुन्हा पुन्हा म्हणत होता, मला माहीत नाही साहेब, कुठं आहे ते पुस्तक ते. अरे तुला माहिती नाही तर मग कोणाला माहिती आहे? या खोलीची साफसफाई तूच करतोस ना? नाही ना साहेब, काशी आली ना तेव्हापासनं तिच्याकडे आहे तुमच्या खोलीची साफसफाई. काशी? कोण काशी? घेऊन ये बरं तिला इकडे. हा संवाद तिने ऐकला होता, पण तरीही काशीनं राघूला विचारलं, मला बोलवलं कशाला? अगं तू त्यांच्याकडं चल, त्यांनाच विचार ना कशाला बोलावते ते. राघूच्या मागोमाग ती जायला लागली. काशीपुरती 3 वर्षांची ही नव्हती तेव्हा तिची आई वारली होती. तिच्या वडिलांनी तिचा चांगला सांभाळ केला होता, पण तोही विषमज्वरानं मेला तेव्हा त्यांनी थोरल्या बाईंच्या पदरात 13 वर्षांच्या काशीला घातलं होतं. म्हणाला होता, तुम्हीच आता हिचे मायबाप, हिला सांभाळा. ज्यांनी 20-22 वर्ष इमानानं चाकरी केली होती त्याच्या एका लहान मुलीला ठेवून घेताना थोरल्याबाईंनी असं आश्वासन दिलं होतं की तुझ्या काशीला मी कधीच अंतर देणार नाही. आणि मग त्याची शेवटची घटका सुखाची केली होती. बापाच्या मृत्यूनंतर काशी या वाड्यात राहायला लागली, घरकाम करायला लागली. भाईबद्दलची पुष्कळ बोलणी थोरले साहेब आणि थोरल्या बाई यांच्या तोंडून तिने ऐकली होती, पण बरेच दिवस झाले तरी भाईला तिने बघितलेलं नव्हतं. लहानशा सुट्टीसाठी तो आता घरी आला होता. त्याला 2 दिवस झाले होते, पण तरीसुद्धा तिने त्याला नीटसं बघितलं नव्हतंच. नोकराच्या नात्यानं ती दूर दूर राहिली होती, पण आता ती भाईच्या खोलीकडे निघाली होती. तिकडे जाता जाता आपल्याला त्याची रागाची बोलणी खायला लागणार आहेत या विचारांच्या भीतीपेक्षा आपण त्याला नीट बघू शकू ह्या विचाराचा आनंद तिच्या मनात जास्त होता. ती त्याला पहिल्यांदा बघणार होती. ज्या भाईचं वर्णन तिने नोकरा चाकरांकडून सुद्धा पुष्कळ ऐकलं होतं तो आत्ता तिला प्रथमच समोरासमोर दिसणार होता. रागानं का होईना, पण तो तिच्याशी पहिल्यांदा बोलणार होता. राघू शिपायानं तिला भाईच्या खोलीत गुदरलं आणि सांगितलं, ई काशी. भाईनी तिच्याकडे बघितलं आणि तो मोठमोठ्यांदा हसायला लागला. ते बघून काशी गोंधळून गेली. भाई असं का हसतायत? आपले डोळे तर काही तिरळे नाहीत, आपल्याला नाकही एकच आहे, आपले दातसुद्धा पुढे नाही आहेत, आपण काही लंगड्या पांगड्या नाही किंवा आपल्या तोंडाला कुठला वेडावाकडा रंग लागलेला नाही. मग आपल्याला बघताच हे भाई असे खो खो हसत का सुटलेत तिला काही कळे ना. राघूसुद्धा गोंधळून गेला. आपलं हसणं थांबवून भाई राघूला म्हणाला, अरे मला वाटलं काशी म्हणजे एखादी थोराड म्हातारी असेल, आईने घरकामासाठी नवीन ठेवलेली, आणि तू आणून माझ्यापुढे उभं करतोस हिला, एका चिमुरड्या पोरीला. अरे जिनी खरं म्हणजे रानोमाळ शेताभातात नदीकाठानं खुशाल हिंडावं, आंबे पाडावेत, जांभळं खावी, चिंचा आवळे खावे अशा एका पोरीला. मला कल्पना नव्हती तू काशी म्हटलंस ती एवढीशी पोर असेल. भाई पुन्हा थोडासा हसला आणि मग राघूकडे बघून त्यांनी त्याला म्हटलं, तू जा राघू. राघू शिपाई निघून गेला. आपणही निघून जावं का उभं राहावं हे काशीला कळेना. ती 13 वर्षांची होती. तिच्या वृत्तीत अजूनही बालपणा होता. नोकराच्या पायरीनं कसं वागावं हे तिला समजत होतं, पण तिच्या वृत्तीत अजून मुग्धता होती. ती वयानं मोठी असली तर भाईपुढे उभे राहताना तिची मान आणि नजर खाली झुकली असती, पण तिच्या निष्पाप मनाला लज्जेचा स्पर्श अजून झालेला नव्हता. ती सरळ भाईकडे बघत राहिली. मनाशी म्हणाली, भाई भाई म्हणून ऐकत होते ते हेच का? तिने अगदी पहिल्यांदा भाईला बघितलं होतं ना ते ह्या प्रसंगी.
आपली आणि भाईची ती पहिली मुलाखत जशी काशीला आठवत होती त्याचप्रमाणे त्यावेळचं त्याचं बोलणंसुद्धा. त्या प्रसंगाला आता जवळजवळ 4 वर्ष झाली होती, तरी तिला ते आठवत होतं. राघू शिपाई निघून गेल्यानंतर तिच्याकडे बघत आणि अजूनही किंचित हसत भाई म्हणाला होता, तू काशी का? एखाद्या मुक्या माणसाप्रमाणे काशीनं फक्त मान हलवली. सुभाष अजूनही हसत होता. तो म्हणाला, अगं खूप रागवायचं ठरवलं होतं, पण तू एवढीशी मुलगी, तुझ्यावर काय रागवायचं? माझं एक पुस्तक या टेबलावर होतं, ते तुला माहिती असेल तर सांग. राघू शिपाई म्हणतोय की या खोलीची साफसुफी तुझ्याकडे आहे, कुठे टाकलंस माझं पुस्तक? बघितलंयस का तू? काशीने पुन्हा एकदा मुक्या माणसाप्रमाणे मान हलवली, पुढे होऊन टेबलाचा खण उघडला आणि एक पुस्तक काढून त्याच्यापुढे धरून विचारलं, हे पुस्तक? पुस्तक बघून सुभाष म्हणाला, खणात ठेवायला कोणी सांगितलं तुला? हे बघ, या खोलीतल्या वस्तू जिथल्या तिथे ठेवत जा. पुन्हा मान हलवताना काशीनी त्याच्याकडे सरळ नजरेनं बघितलं. सुभाषला आणखीनच हसू आलं. तो म्हणाला, जा आता. ती जायला लागली तेव्हा तो म्हणाला, थांब जरा इकडे ये. ती वळली आणि 2 पावलं पुढे आली. ज्या खणातून तिने पुस्तक काढलं होतं त्याच खणात एक लहानसा डबा होता. सुभाषनं तो उघडला आणि त्यातली एक वस्तू काढून काशीला म्हणाला, माझं पुस्तक सापडवून दिलंस ना, त्याबद्दल हे बक्षीस. सोनेरी वरखाच्या कागदात गुंडाळलेल्या त्या वस्तूकडे बघून काशीने विचारलं, काय आहे हे? अगं चॉकलेट आहे बदामाचं, खा. काशीनं ते चॉकलेट हातात घेऊन त्याच्यापुढून एकदम धूम ठोकली. भाईनं दिलेलं चॉकलेट कोणाच्या देखत खायची तिला फार भीती आणि लाज वाटली. ती एकदम मागीलदारच्या गोठ्याकडे धावली. तिथे आडोशाला उभी राहिली. मूठ उघडून सोनेरी वरखात गुंडाळलेल्या त्या चॉकलेटकडे बघत राहिली. आजपर्यंत तिने चॉकलेट कधी खाल्लं नव्हतं. त्याची चव बघायची तिला फार इच्छा झाली, परंतु तिने त्याच्याकडे काही वेळ बघितलं, ते उलगडून खाल्लं नाही. मूठ पुन्हा झाकली आणि गोठ्याच्या त्या आडोशाच्या जागेतनं ती बाहेर पडली. ते चॉकलेट ती कधी खाणार नव्हती. भाईकडून मिळालेलं ते बक्षीस ती जसंच्या तसं कुठेतरी ठेवून देणार होती. गोठ्यातून दूर जाणाऱ्या काशीचं हे चित्र पुसट होत गेलं आणि त्याच्या जागी दुसरंच चित्र दिसायला लागलं. काशी, दाढीला पाणी, हे सुभाषचे शब्द कानी पडताच ती धावली. उकळतं गरम पाणी घेऊन ती त्याच्या खोलीत गेली. दाढीचं सारं सामान मांडून तो आरशासमोर उभा राहिला होता. त्या सामानातल्या इनामेलच्या छोट्या भांड्यात तिने पाणी घातलं आणि म्हटलं, बघा पुरेसं गरम आहे का? सुभाषनं पाण्यात बोट घालून बघितलं आणि म्हणाला, छान आहे. ती जायला लागली तर तो म्हणाला, काशी, माझ्या टेबलावरचा तो सगळा पसारा आवर बरं. तिने गरम पाण्याची तपेली दूर ठेवली आणि टेबलाकडे जाऊन ती पुस्तकं आणि कागद आवरायला लागली. टेबला पलीकडे मोठी खिडकी होती. तिच्यातून तिने बघितलं तर वाड्याच्या आवारातल्या आंब्याच्या फांद्या तिला दिसल्या. आजूबाजूची झाडं दिसली. आकाशाचा रंग दिसला. आंब्याला पिवळसर सोनेरी मोहर आलेला दिसला. त्या मोहराचा गोड भपकारा वाऱ्याच्या झोताबरोबर आत आला आणि तो घेऊन तिचं अंग शहारलं. क्षणभर पुस्तकं तशीच हातात धरून ती बाहेर बघत राहिली. आरशात तिची हालचाल सुभाषला दिसत होती. तो म्हणाला, यंदा तुम्हा लोकांची चैन आहे नाही का ग काशी? तो आपल्याशी काही बोलेल अशी मुळीच कल्पना नसल्यामुळे ती चमकली. त्याच्या प्रश्नाचा अर्थ तिला मुळीच कळला नाही. तितक्यात वाऱ्याची जोरदार झुळूक झाडातनं सळसळली आणि पिवळ्या तांबूस मोहराचे कण उडून आले. ते काशीच्या केसावर बसले. ते घाईघाई झटकताना तिने भाईकडे बघून म्हटलं, आ? भाई हसला आणि परत म्हणाला, यंदा तुम्हा लोकांची चैन आहे म्हटलं, त्याचा हा एक पुरावा. म्हणजे कसं म्हणताय? यंदा आंबे खूप येणार. मोहरानं झाडं कशी लगडली आहेत बघितलंस का नाही? असं म्हणताय होय? हो, यंदा आंबा रगड येणार असं दिसतंय. खरंच मोहर गळाला नाही तर. अगं गळून गळून असा किती गळे. आंब्याचं पीक चांगलं येणारच, तुम्हा लोकांची चैन होणारच. ते का? आंबे चांगले आले तर तुम्ही सुद्धा खाणारच की ते. अगं त्यासाठी मी इथे असायला पाहिजे ना. गेल्या 8-10 महिन्यात सुभाष अनेक वेळा घरी आला होता. थोडा राहून गेला होता. पुन्हा 2-4 दिवसांसाठी आला होता. या गोष्टीला अनुलक्षून काशी म्हणाली, तुम्ही अधूनमधून आलात तर आंब्याची आणि तुमची भेट होईलच की.
आत्तासारखा अधूनमधून आलो असतो तर झाली असती, पण आता माझं असं वरचेवर येणं नाही व्हायचं. आता लवकर मी जाईन, तो नोकरीवर रुजू व्हायसाठी जाईन. हां, असली कसली नोकरी? अगं लष्करातली. त्याच्या त्या शब्दाचं तिला आश्चर्य वाटलं की त्याने लष्करी नोकरी करावी. या गोष्टीविषयी तिला नापसंती दाखवायची होती कोणास ठाऊक, पण तिने उद्गार काढला. तिच्या त्या चमत्कारिक उद्गाराचं सुभाषला हसू आलं. तिने विचारलं, फार दूर जाणार हो? काश्मीरच्या आघाडीवर जावं लागेल. ते कुठं आहे? दूर म्हणजे मुंबईच्या सुद्धा पुढे? हसता हसता सुभाष म्हणाला, अगं दिल्लीच्या सुद्धा फार पुढे, फार मोठ्या पहाडात, जिथं बर्फ पडतं ना अशा. काशी एकदम म्हणाली, चेचे तुम्ही नका जाऊ. चांगला सुखाचा जीव माणसानं कशाला घालावा धोक्यात? ती किंचित थांबली आणि तिने विचारलं, थोरल्या साहेबांनी परवानगी दिली तुम्हाला? थोरल्या बाई नका जाऊ म्हणाले. ती पुन्हा थांबली आणि परत तिने विचारलं, तुम्ही गेलात की ते लोक तुम्हाला घरी कधीच येऊ देणार नाहीत? सुभाषला हसू आलं. तो म्हणाला, अगं ते मला धरून ठेवणार आहेत असं नाही, पण बोलून चालून लष्करातली नोकरी. उठल्या बसल्या रजा नाही मिळत. का? अगं नियम असतात तसे. का? तू महामूर्ख आहेस म्हणून. सुभाष म्हणाला आणि वळून आरशात बघून हनुवटी उंच करून गळ्यावरचा साबणाचा थर वस्त्र्यानं निपटायला लागला. खिडकीतून दिसणारा आभाळ, झाडांचे शेंडे, आंब्याच्या फांद्या, त्या फांद्यांवर डवरलेली हिरवी काळी लांबट पानं आणि पिवळसर सोनेरी मोहराचे तुरे, हे सगळं मगाशच्यासारखं काशीला दिसलं, पण ते सगळं बघून तिच्या अंतःकरणात आता खिन्नतेची चमक उठली. पुस्तकं आणि कागद आवरून व्यवस्थित ठेवता ठेवता ती बाहेर बघत अगदी गप्प राहिली. मग तिने एकदम विचारलं, केव्हा जाणार तुम्ही? पुढच्या मंगळवारी. ती जागच्या जागी उभी राहिली. भाई वळून आपल्याकडे बघेल या आशेनं ती थांबली, पण बराच वेळ झाला तरी तो तिच्याशी काही बोलला नाही. त्यांनी वळून तिच्याकडे बघितलंही नाही. जणू अजून ती खोलीत आहे याची त्याला दखलच नव्हती. त्याच्याकडे बघत तिने पुष्कळ वाट पाहिली. शेवटी दूर ठेवलेली गरम पाण्याची तपेली तिने पुन्हा उचलून घेतली आणि न्हाणी घराकडे गेली. दुसऱ्या दिवशी थोरल्या बाईंनी तिला म्हटलं, काशी तू आता मोठी झाली आहेस, आधीच हाडापेरानं थोराड आहेस, आणखीन आता. बाईंच्या बोलण्याचा अर्थ काशीच्या लक्षात धड येईना. काय बोलावं हे न कळाल्यामुळे ती त्यांच्यापुढे मुकाट्यानं उभं राहिली. बाई म्हणाल्या, अगं आता परकर चोळी नाही शोभत तुला. त्यांच्या बोलण्याचा रोख काशीच्या ध्यानात थोडासा आला, परंतु तरी देखील काय बोलावं ते तिला सुचेना. ती गप्पच राहिली. ए बघ काशी, आजपासनं साडी नेसून वर पोलकं घालत जा, असं म्हणून बाईंनी तिच्या हाती 2 साड्या आणि 2 पोलकी दिली. त्या पुढे म्हणाल्या, हे बघ आज सण आहे, आंघोळ कर, नवी साडी नेस, पोलकं घाल आणि देवाला नमस्कार कर. हां. काशीने कपडे उचलले आणि धूम ठोकली. नवे कोरे कपडे म्हणजे परब्रह्म वाटावं असंच तिचं वय. काही वेळानं ती न्हाणीघरात शिरली. ती इतक्या आनंदात की खोलीला आतून कडी लावायला सुद्धा ती विसरली. परंतु आंघोळ करून ती खोलीतच नवीन कपडे करायला लागली तेव्हा तिचा आनंद कमी झाला. ती कोरी साडी तिला काही केल्या नेसता येईना. शेवटी तिने तो प्रयत्न सोडून दिला. रोजचा परकर आणि चोळी भिजली होती तरी तीच अंगात घातली आणि न्हाणीघराबाहेरच्या पडवीत मोकळ्या जागेत कोरी साडी नीट नेसता येईल अशा विचारानं ती बाहेर आली. नव्या कोऱ्या साडीच्या निऱ्या करून तिने चांगला दाबून पिळा केला आणि नेसण्यासाठी तिने आधी अंगातली ओली चोळी काढून टाकली आणि नंतर कमरेचा परकर. तितक्यात तिची नजर उजव्या बाजूच्या माडीच्या खिडकीकडे गेली आणि तिने बघितलं तर खिडकीत वाकून उभा असलेला सुभाष तिला दिसला. त्याची नजर आपल्याचकडे आणि ती बऱ्याच वेळापासून होती हे तिच्या ध्यानात आलं. कसल्या तरी अनोळखी चमत्कारिक जाणीवेचे कडत कडत शहारे तिच्या सर्वांगाला जाणवले. ती एकदम इतकी बावरून गेली की तिला वाटलं ह्या क्षणी आपल्याला अदृश्य होता आलं तर किती बरं होईल. भांबावलेल्या नजरेने तिने क्षणमात्र इकडे तिकडे बघितलं. भाईच्या दृष्टीला आपण अशा अवस्थेत पडलो हे कोणी बघितलं का काय ते तिने बघून टाकलं. इकडे तिकडे कोणीही दिसलं नाही. तिने चटकन न्हाणीघरात पाऊल टाकलं आणि दाराला कडी लावली. पण तरीसुद्धा कितीतरी वेळ तिची छाती धडधड करत होती. धडधडण्याचा अर्थ तिला कळत नव्हता.
कारण ज्यामुळे ती बावरली होती त्याचं स्वरूप तिला माहिती नव्हतं. थोरल्या बाई म्हणाल्या होत्या, काशी तू आता मोठी झालीस. या शब्दातला खोल अभिप्राय तिला त्यावेळेला कळला नव्हता, अजूनही नाही. परंतु तिला कळत नसला तरी तिला मोठेपण आलं होतं. तिचं बालपण आणि निष्पाप मुग्धता या दोन्ही गोष्टी खिडकीतल्या सुभाषची आणि तिची दृष्टादृष्ट झाली त्याच क्षणी संपल्या होत्या. ती लज्जा अजून तिच्या ओळखीची झाली नव्हती, ती त्या क्षणी तिच्या ठिकाणी एकदम प्रकट झाली होती. काशी मोठी झाली होती. कोरी साडी नेसून झाली तरी देखील काशी न्हाणीघरातच काही वेळ थांबली. आपण न्हाणीघराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि माडीच्या खिडकीत अजून सुभाष असला म्हणजे ह्या कल्पनेनं कडी काढून दार उघडण्याचा तिला धीरच होईना. परंतु थोरल्याबाईंच्या तोंडची काशी अशी हाक तिला ऐकू आली तेव्हा तिचा नाईलाज झाला. तिने दार उघडलं, पण बाहेर पडल्याबरोबर ती काही अशा वेगानं धावली की जणू कोणी तिचा पाठलागच करतंय. धावता धावता तिने मनाशी निश्चय केला की सुभाषच्या दृष्टीला म्हणून पुन्हा पाडायचं नाही. तिला बघताच थोरल्याबाई म्हणाल्या, काशी, हे तुला घेऊन जायला आलेत, ओळखलंच नाही यांना? दूर आदबीनं उभा राहिलेल्या जानोजीकडे बघून काशी हळूच हसली, ती अशा अर्थानं की ह्यांना मी कशी ओळखणार नाही. जानोजी म्हणजे तिच्या मावळणीचा नवरा. काशीचा बाप थोरल्या साहेबांच्या घरातला नोकर म्हणून कितीतरी वर्षे वावरलेला असल्यामुळे तो पुष्कळ सुधारला होता, पोशाखही झाला होता. त्याचं बोलणं सवरणं कुणबाऊ नव्हतं. तिची आत्या तर अजूनही अस्सल खेडूतासारखी राहिली होती आणि म्हणूनच काशी तिचा उल्लेख मावळण या खेडवळ शब्दानं करत असे. ती कधीकधी जानोजीकडे 4-8 दिवस राहायला जात असे. तिला वाटलं आत्ताच मला न्यायला का आलाय असं जानोजीला विचारावं, पण थोरल्याबाईंच्या समोर असं काही बोलायचा धीर तिला झाला नाही. ती गप्प राहिली. थोरल्याबाईंनीच तिच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं, अगं, आपल्या मुलीचं लग्न काढलंय जानोजींनी, म्हणून तुला न्यायला आलेत ते. काही वेळानं काशीला घेऊन जाताना जानोजी पाया पडायला लागला तेव्हा थोरल्याबाईंनी 10 रुपयाच्या 2 नोटा त्याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला म्हणाल्या, 10-12 दिवसांनी काशीला पोचती करा हो. सुभाषच्या दृष्टीला न पडण्याचा काशीचा निश्चय आपोआप सिद्धीला गेला. जानोजीबरोबर वाड्यातनं बाहेर पडताना तिला फार बरं वाटलं. मात्र तिच्या मनाचं हे समाधान टिकलं नाही. जानोजीच्या घरात लगीनघाई उडाली होती. पाहुणे जमा झाले होते. वाजंत्री वाजत होती. जेवणं चालू होती. काशीला समवयस्क मैत्रिणी रगड मिळाल्या होत्या. खाणं धावणं मस्करी करणं अशा गोष्टीत ती दंग झाली होती. पण मधूनच तिला आठवण होई. मंगळवार 4 दिवसांवर आला, 3 दिवसांवर आला. सुभाष मंगळवारी जाणार होता दूर दिल्लीच्याही पलीकडे, जिथे डोंगरावर बर्फ असतो. अशी आठवण झाली की तिच्या मनात येई, मावळणीकडे आपल्याला यावं लागलं हे काही बरं नाही. ज्या दिवशी ती जानोजीबरोबर मावळणीच्या घरी आली त्या दिवशी वाटलं होतं पुन्हा म्हणून भाईच्या दृष्टीला पडू नये. पण ते वाटणं तेवढ्यापुरतं होतं. त्यावेळच्या लज्जेचा आणि संकोचाचा तिला आता विसर पडला होता. भाईची आठवण झाली की तिला वाटत होतं आपल्याला इकडे यावं लागलं हे काही बरं नाही झालं. भाई फार दूर जाणार होता, तिकडेच खूप दिवस राहणार होता, पुन्हा लवकर दिसणार नव्हता. आपण आता अशा इकडे आलो नसतो तर मंगळवारपर्यंत का होईना आपण त्याला पाहू शकलो असतो, त्याच्या खोलीवर गेलो असतो, तो आपल्याशी काहीतरी बोलला असता. त्याचं बोलणं तिला फार आवडत असे. ह्या अशा आठवणी तिला अधूनमधून होत आणि मग मावळणीच्या घरातल्या आनंदानं गजबजलेल्या वातावरणात सुद्धा तिला राहायला नको वाटे. पण ती मनाशी म्हणे, जे घडलं त्याला काही इलाज नाही. आता भाई आपल्याला किती दिवसांनी दिसेल कोणास ठाऊक. घरातलं लग्न आटोपलं. नंतरचे 8 दिवस संपले तरीसुद्धा काशीची मावळण नवऱ्याला म्हणाली, आणखीन 4-8 दिवस राहू दे काशी आपल्याकडं. जानोजीनं शंका काढली, अगं थोरल्या बाई रागवतील ना. पण काशीची मावळण म्हणाली, नाही काय रागवत नाही हो, काही दिवसांनी आली म्हणून थोडी जास्त ठेवून घेतली असं सांगू की. जानोजीनं काशीला विचारलं, तुझा काय विचार आहे? काशी म्हणाली, तुम्ही कसंही ठरवा. एवी तेवी आता वाड्यावर परत गेल्यानंतर भाई दिसणार नव्हता. मग लवकर गेलं काय आणि 4 दिवस उशिरा गेलं काय, काशीच्या दृष्टीने सगळं सारखंच.
जानोजीबरोबर काशी वाड्यावर परत आली तेव्हा तिच्या मनाची खात्री होती की भाई गेलेला असणार, तो आपल्याला दिसणार नाही. भाई गेले का असं तिने कोणाला विचारलं नाही, कारण त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल हे तिला माहिती होतं आणि ते उत्तर तिला ऐकायचं नव्हतं. ती मुकाट्यानं आपल्या कामाला लागली. मोठ्या दिवाणखान्यात जाऊन तिथली साफसफाई करायला लागली. पण काम करता करता ती चमकून जागच्या जागी उभी राहिली. पलीकडच्या सुभाषच्या खोलीतनं त्याची शीळ कानावर आल्यासारखं तिला वाटलं. क्षणभर आपल्या कानांवर तिचा विश्वास बसेना. तिने पुन्हा कानोसा घेतला. मध्येच थांबलेली शीळ पुन्हा स्पष्ट ऐकू आली. म्हणजे सुभाष गेला नव्हता, अजूनही इथेच होता. पण हे कसं शक्य होतं? तिला शीळ पुन्हा ऐकू आली. ते शिळेचे सूर काशीला परिचयाचे वाटेनात. लष्करी जवान लेफ्ट राईट करत तालावर पावलं टाकत चालले की बँडवर सूर निघतात, तसे सूर होते ते. एखाद्या नाटकातलं किंवा चित्रपटातलं गाणं नव्हतं ते. त्या सुराची फेक वेगळी होती, लय लष्करी होती. भाई ते कुठे आणि केव्हा शिकला होता कोणाला माहिती. ती कर्णमधुर शीळ तिने पुन्हा पुन्हा जास्त कानोसा देऊन ऐकली. आणि ऐकता ऐकता त्या शिळेच्या त्या तालबद्ध गोड जोमदार स्वरांचा काही एक विचित्र परिणाम काशीच्या मनावर व्हायला लागला. चिंचेच्या झाडाच्या छायेत, आमराईत, नदीकाठावरच्या शेतात स्वच्छंद हिंडताना नेसत्या साडीच्या घोळातून वर शिरून अंगाला सुखाच्या गुदगुल्या करणाऱ्या रानवारेच्या स्पर्शाप्रमाणे शिळेचे स्वर आपल्याला अंगभर स्पर्श करतायत असं काशीला वाटलं. रानवाऱ्याचा तो स्पर्श तिला फार आवडत असे. वाऱ्याचा झोत आला आणि आगाऊपणानं वस्त्राखालून शिरून अंगावर फिरायला लागला की त्याची विलक्षण गंमत वाटत असे. मोकळ्या जागी हिंडायची अर्धी मजा वाऱ्याच्या या लबाड खेळात होती. त्या वाऱ्याप्रमाणे भाईच्या शिळेची ही लकेर आपल्या अंगावर फिरतीये असं तिला वाटलं. ज्या दिवशी न्हाणीघरातून बाहेरच्या पडवीत येऊन कोरी साडी नेसण्याच्या बेतात असताना माडीवरच्या खिडकीत उभ्या असलेल्या भाईच्या नजरेला ती पडली होती, त्या दिवसाची तिला अचानक आठवण झाली. त्या घटकेला तोच अनुभव तिला पुन्हा आला. त्या दिवशी त्याची नजर तिच्या विवस्त्र अंगाला भिडली होती. आज ती त्याच्या दृष्टीआड होती, पण त्याच्या कर्णमधुर शिळेची फुंक त्याच्या नजरेप्रमाणे आपल्या अंगाला भिडतीये असं काशीला वाटलं. त्या दिवशी तिचं मुग्ध बालपण एका क्षणात संपलं होतं. तिला समजायला लागलं होतं, तिला मोठेपण आलं होतं. जी तिने तोपर्यंत अनुभवली नव्हती अशी लज्जा तिच्या मनात एकदम भरून आली होती. त्या लज्जेची तीव्र जाणीव आत्ताही तिला झाली. आपल्या अंगावरनं लहरणारे भाईच्या शिळीचे ते स्वर आपल्या अंगावरचं वस्त्र दूर करून आपल्याशी अतिप्रसंग करतायत असं तिला वाटलं. त्या दिवशी जशी ती पडवीतून धावली होती तशी ती धावणार इतक्यात ती जागच्या जागी थोडीशी हलली आणि वळली. त्याचबरोबर भाईच्या खोलीतल्या मोठ्या आरशात तिचं प्रतिबिंब पडलेलं तिला दिसलं. इतकंच नाही तर त्या आरशात त्याची आणि तिची नजरानजर झाली. काशी, तो शब्द म्हणजे सुभाषच्या तोंडून निघाला आश्चर्याचा उद्गार, पण त्याबरोबर ती हाकसुद्धा होती. काशी जागच्या जागी थबकली. मध्यंतरी खाली घातलेली मान वर करून तिने पुन्हा बघितलं. भाईची आणि तिची दृष्टी आरशात पुन्हा भिडली. काशी, आता या शब्दात आश्चर्य नव्हतं, ती फक्त हाक होती. इकडे ये. काशीची पावलं हलली, ती पुढे गेली. उंबरठा न ओलांडता फक्त मान किंचित पुढे झुकवून तिने विचारलं, काय? तिने बघितलं तर भाई मांडी घालून बसला होता. त्याच्या पुढे कितीतरी फोटो पडले होते. लठ्ठ लठ्ठ आल्बम होते. एक एक फोटो हातात घेऊन तो आल्बममध्ये चिकटवण्याच्या उद्योगात होता. काशीचा प्रश्न ऐकून तो हसला आणि म्हणाला, अगं काय म्हणून काय विचारतेस? मी काय तुला गोष्ट सांगतोय का? नाही, मला वाटलं तुम्हाला काहीतरी हवं आहे म्हणून मला हाक मारली. बरोबर आहे, मला हवंच आहे. काय हवं आहे? दाढीसाठी गरम पाणी? अगं तेवढंच काम असतं का तुझ्याकडे? केव्हाही काशी म्हणून तुला हाक मारली की तू धावत जाऊन गरम पाण्याची तपेली आणणार का काय? तो गोडी थट्टेनं बोलतोय का रागानं हे न समजल्यामुळे ती जरा गोंधळली आणि तिने हळूच विचारलं, पाणी नको आहे तर मग काय हवं आहे? एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर हवं आहे तुमच्याकडून. बापरे,
काशीला वाटलं आपल्याकडनं काहीतरी चूक झाली आहे आणि त्या चुकीबद्दल आपल्याला जाब द्यावा लागणार आहे. काहीशा राडव्या स्वरात तिने विचारलं, काय केलं मी, काय चुकलं? सुभाषला हसायला आलं. अशी कशी ग खोळी तू काशी? या त्याच्या शब्दांनी काशीच्या मनाची खात्री झाली की भाईच्या दृष्टीनं आपण अगदी वेडगळ आहोत. त्याच्या मनातनं आपण पार उतरलो आहोत. त्यांना आपण अगदीसुद्धा आवडत नाही. तिचा स्वर अगदी रडवा झाला. ती म्हणाली, काय म्हणताय? ती जशी जशी अधिकाधिक रडवेली होत होती तसं तसं सुभाषला अधिक हसू येत होतं. अगं काय म्हणतोय काय? मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे मला. तू इथे कशी? गावी गेली होतीस ना आपल्या मावळणीकडे? आत ये आणि बोल बरं. हो, मग आलीस कशी? कशी म्हणजे काय? मला पोचवलं, मी आले. अगं पण येणार नव्हतीस ना इतक्यात. मला वाटलं होतं मी काश्मीरला जाईपर्यंत तू काही परत येणार नाहीस. मलासुद्धा वाटलं होतं. काय वाटलं होतं? मी परत येईन तवर तुम्ही गेलेले असाल. सुभाष किंचित हसला आणि म्हणाला, असं म्हणजे मी जसा जायचा असून अजून गेलो नाही त्याप्रमाणे तूही यायची नव्हतीस, ती आलीस असं म्हणतेस का? बरीच आहेस की ग बोलणारी. आपण काहीतरी जादा तर बोललो नाही ना असं मनात आल्याबरोबर काशीनं जीभ चावली. पण सुभाषच्या बोलण्याचा तिला आनंदही झाला. त्या आनंदाच्या अभिनयाचा प्रकार म्हणून तिने डाव्या हातानं तोंड झाकलं, खांदे उडवल्यासारखं केलं. सुभाष म्हणाला, अगं मी मुंबईला गेलो होतो काश्मीरला पुढे जायच्या तयारीनं, पण पुढे जायचा हुकूम बरेच दिवस लांबला म्हणून घरी परत आलो. आता उद्या मात्र नक्की जाणार मी. तू कशाला गेली होतीस मावळणीकडे? तिच्याशी अशा प्रकारे बोलताना एक एक फोटो घेऊन तो अल्बममध्ये चिकटवायचा त्याचा उद्योग चालूच होता. काशी उभ्या उभ्या आपल्या जागेवरनं त्याच्या बोटांकडे, हातांकडे, त्यांनी फक्त एक गंजी फ्रॉक घातला होता त्यामुळे उघड्या राहिलेल्या त्याच्या अंगाकडे, कपाळावर रोळणाऱ्या झुलपांकडे बघत होती. तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मावळणीने बोलावणं धाडलं, मग नको जायला? अगं हो, पण काय होतं काय तिच्याकडे? लगीन होतं नाही का? कुणाचं? मावळणीचं? काहीतरी काय बोलताय? तिच्या लेकीचं लगीन? असं होय. पण काय गं काशी, तुझ्या मावळणीनं आपल्या लेकीचं लग्न केलं, आता तुझ्या लग्नाचा केव्हा विचार? ते ऐकल्याबरोबर त्याच्यापुढून पळून जायचं काशीनं ठरवलं. तिने त्याप्रमाणे केलंही असतं, पण तितक्यात उघड्या खिडकीतून वाऱ्याचा मोठा झोत आला आणि सुभाषच्या पुढ्यातले फोटो फडफड करत उडायला लागले, इकडे तिकडे पसरायला लागले. काही काशीच्या अंगावर चिकटले, काही तिच्या अंगावरनं पलीकडच्या खोलीत गेले. सुभाष उठला, हसून तिला म्हणाला, अगं पकड. आणि तो स्वतः इकडे तिकडे धावून उडणाऱ्या फोटोची शिकार करायला लागला. काशीला फार गंमत वाटली. शेतावर वावटळ उठली की झाडांवरची पानं सळसळ करत उडताना तिने अनेक वेळा बघितली होती. त्याची तिला आठवण झाली. तिला क्षणभर भास झाला, आपण जणू उघड्या रानात उभ्या आहोत, भिरभिरणाऱ्या पानांची मौज बघतोय. भोवऱ्यासारखी फिरणारी, धुळीनं कचऱ्यानं माखलेली उंच वावटळ आपल्या अंगावरनं जातीये. उन्हात चमचमणाऱ्या पिंपळ पानामागे आपण धावतोय. तिला हसू आवरे ना. अगं गेले गेले, बघ पकड पकड. भाईंचे शब्द ती ऐकत होती, हसत होती, फोटो भराभरा पकडून उचलून हातात घेत होती. मग ती सापडले तेवढे फोटो घेऊन खोलीत आली. त्या क्षणी वाऱ्याचा आणखीन मोठा झोत आला आणि 2 खोल्यांच्या मधलं दार धाडकन लागलं. काशी दचकली आणि लगेच स्वतःच्या दचकण्याचं तिला खूप हसायला आलं. मोठ्यांदा हसता हसता हातात जमवलेले फोटो पुढे करून ती म्हणाली, घ्या. तो तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, दे. आणि तिने पुढे केलेले फोटो घेण्याऐवजी त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले, तिला जवळ ओढलं आणि अगदी हळू स्वरात तो म्हणाला, दे. त्याच्या त्या शब्दाचा अर्थ काशीला कळला नाही, त्याच्या नजरेचाही कळला नाही. पण तिचं सगळं अंग थरथर कापायला लागलं. तिच्या तोंडून भयाचा आणि त्याचप्रमाणे काही एका चमत्कारिक उत्सुकतेचा उद्गार बाहेर पडला. काय? तोच भाईनी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि काशी असं म्हणून तिचा मुका घेतला. नाही सोडा असं ती म्हणाली खरी, परंतु तिचा एक एक शब्द अधिकाधिक अस्पष्ट झाला. आणि शब्द संपले तेव्हा तो अधिक मोकळेपणानं तिचे मुके घेऊन तिला कुरवळत होता. काशी काशी असे त्याचे अतिशय हळू आवाजात उच्चारलेले शब्द तिच्या कानात शिरत होते आणि सुखाच्या लहरीचं रूप घेऊन तिच्या अंगभर पसरत होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुभाष काश्मीरला रवाना होण्यासाठी गेला होता आणि आता 3 वर्षांनी मोठी रजा मिळाल्यामुळे तो वाड्यावर परत येत होता. त्याची तार आल्याची वर्दी बेबीकडनं तिला समजली होती. दत्तोबा माळ्याला भाईच्या आगमनाची बातमी सांगण्यासाठी बेबीची स्वारी धावली होती. दत्तोबा हे दत्तोबा अशा बेबीच्या उंच आवाजातल्या हाका तिच्या कानी पडल्या होत्या. काही वेळ ती जागच्या जागी उभी राहिली. बेबीनं सांगितलेली बातमी नीट पचवत, त्या बातमीनं सुरू केलेली हृदयाची धडधड शमवत, मनाचा गोंधळ तिला नीट समजत नव्हता तो समजून घेण्याचा प्रयत्न करत. 2.5-3 वर्षापूर्वीचे प्रसंग तिला नुकते आठवत नव्हते. ते प्रत्यक्ष घडले त्यावेळेला त्याचा जो अर्थ तिला पूर्णतेनं कळला नव्हता, त्या अर्थाच्या साजशृंगारासकट ते तिच्या मनःचक्षूंच्या पुढे झराझर येत होते. मधल्या 2.5-3 वर्षाच्या काळात तिचं वय वाढलं होतं. शरीरधर्मात प्रगती झाली होती. मनोधर्माचा विकास झाला होता. न्हाणीघरातून बाहेर येऊन कोरी साडी नेसण्याच्या बेतात असताना माडीवरच्या खिडकीतल्या भाईकडे बघताना पळताना वाटलेल्या लज्जेचा अर्थ तिला त्या प्रसंगी समजला नव्हता. पण आत्ता कळत होतं की भाईला आपण किती दिवसांपूर्वी हव्याशा वाटत होतो. त्याच्या तोंडची काशी ही हाक पूर्वी तिने प्रत्यक्ष ऐकली तेव्हा तिला साधी वाटली होती. पण गेल्या 2.5-3 वर्षात त्याच्या त्या हाकेची आठवण तिने जेव्हा जेव्हा केली होती आणि मनातल्या मनात त्याची शक्य तितकी नक्कल करून काशी असा शब्द उच्चारला होता, तेव्हा तेव्हा त्या आवाजात तिला प्रेमाचा स्वर ऐकू आला होता. तो काश्मीरला गेला त्याच्या आदल्या दिवशी जमा केलेले फोटो पुढे करून ती म्हणाली होती, घ्या. तिचे हात धरून तिला जवळ ओढून तो म्हणाला होता, दे. त्याच्या त्या शब्दाचा आणि नजरेचा अर्थ तिला तेव्हा कळला नव्हता, पण आत्ता तिला तो पूर्णत्वानं कळत होता. त्यांनी तिचा पहिला मुका घेतला तेव्हा ती पुटपुटली होती, नाही नाही सोडा. त्याही वेळेस स्वतःच्या त्या अस्फुट शब्दांचा, त्यातल्या भीतीचा आणि भीतीबरोबरच्या उत्सुकतेचा तिला अर्थ कळला नव्हता, पण तो अर्थ आत्ता तिच्या पूर्ण ध्यानात आला होता. गेल्या 2.5-3 वर्षात कितीतरी वेळा या प्रसंगाची याद तिने केली होती. आठवण करता करता कितीतरी वेळा ती हसली होती, हसता हसता रडली होती, त्याला गणतीच नव्हती. श्रोते हो, हा होता 3रा भाग. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.